देऊळ बंद 2 सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचलाय। कोणत्याही मोठ्या प्रोडक्शन हाऊस किंवा कॉर्पोरेट बॅनरचा आधार नसताना या चित्रपटानं अवघ्या 19 दिवसात तब्बल 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे। दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या देऊळ बंद 2ला आजही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची घौडदौड कायम आहे। श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत हे सांगायला याबद्दल अधिक माहिती द्यायला। श्रेयस, देऊळ बंद 2ला हा एवढा प्रतिसाद मिळालेला आहे आणि काही वात्र येते की आणखी 8 देऊळ बंदचे पुढचे भाग रिलीज सुद्धा होणार आहेत, काम त्याच्यावर चालू आहे का? कशा प्रकारे तुम्ही बघता, हा काय फिनॉमिना आहे की स्वामी समर्थांच्या चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळतो? अगदी वेगळा फिनॉमिना म्हणावा लागेल प्रशांत सर, कारण एकंदर पाहिलं गेलं तर कुठलंही मोठं प्रोडक्शन हाऊस नसताना, कुठलंही मोठं बॅनर नसताना 70 कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद 2नी केलेली आहे। एकंदर पाहिलं गेलं तर तो फिनॉमिना अजूनही सुरू आहे। अनेक प्रेक्षक आता एक एक करून प्रेक्षकागृहात जात आहेत आणि सिनेमागृहात जाऊन हा सिनेमाला गर्दी करताना दिसत आहेत आणि ह्या सिनेमाला अजून गर्दी होते। 19 दिवस झालेत, फक्त 19 दिवसात 70 कोटींची कमाई। टॉप 5 सिनेमात खऱ्या अर्थानं हा सिनेमागृहात हा सिनेमा चालताना दिसतोय। त्यामुळे आनंद सिनेसृष्टीसाठी आहे, आनंद सिनेमासृष्टीसाठी, आनंद प्रवीण तरडेंसाठी आहे की स्वामी समर्थांचा सिनेमा आणि त्याच्यावर खरं तर देऊळ बंद हा 2 आलेला आहे आणि अजून 8 भाग येणार आहेत आणि त्याची 2चीच कमाई जर 70 कोटी होतं तर कुठे ना कुठे 8 भागांची आता किती कमाई होईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रश्न सर, धन्यवाद श्रेयस। आपण बघूयात हा नेमका फिनॉमिना फक्त चित्रपटासाठी उरतो की यामुळे एक वेगळी लाट भक्तीची तयार होते महाराष्ट्र। धन्यवाद।